वैशाख शुक्ल तृतीया ही भगवान विष्णूंच्या 6व्या अवतार असणाऱ्या परशुराम यांची जयंती आहे. 7 चिरंजीवांपैकी महापुरुषांमध्ये परशुरामांची गणना होते. चला तर जाणून घेऊया भगवान परशुराम यांच्याबद्दल कधीही न ऐकलेले 9 गुपित. 1. परशुराम जन्मस्थान. भृगु क्षेत्राचे संशोधक शिवकुमार सिंह कौशिकी यांच्या मते परशुरामांचा जन्म सध्याच्या बालियाच्या खैराडीह येथे झाला. दुसऱ्या एका मान्यतेनुसार मध्य प्रदेशातील इंदूरजवळ महूपासून किंवा काही अंतरावर असलेल्या जानपावच्या टेकडीवर भगवान परशुरामांचा जन्म झाला. तिसऱ्या मान्यतेनुसार त्यांचा जन्म छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील घनदाट जंगलात वसलेल्या कलचा गावात झाला. चौथ्या मान्यतेनुसार उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहाजहानपूर येथील जमदग्नी आश्रमापासून पूर्वेला सुमारे 2 किलोमीटर अंतरावर हजारो वर्ष जुन्या मंदिराचे अवशेष सापडतात, जे भगवान परशुरामांचे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात त्यांच्या जन्मस्थानाबद्दल आपल्याला खूप सारे वैविध्य आढळून येते, परंतु खरं काय आहे हे देवालाच माहिती. आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे परशुरामांचे गुरु. परशुराम यांना त्यांचे आजोबा ऋचिक, वडील जमदग्नी आणि त्यांचे मामा राजश्री विश्वामित्रा आणि भगवान शंकर यांच्याकडून धर्मग्रंथांची शिकवण मिळाली. परशुराम योग, वेद आणि नीतीमध्ये पारंगत होते. ब्रह्माशास्त्रासह विविध दैवी शस्त्रे चालवण्यातही ते निपुण होते. महर्षी विश्वामित्र आणि ऋचिक यांच्या आश्रमात त्यांनी शिक्षण घेतले होते. 3. परशुराम यांचे शिष्य. त्रेतायुगापासून द्वापार युगापर्यंत परशुरामांचे लाखो शिष्य होते. महाभारत काळातील भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण या शूर योद्ध्यांना शस्त्रे आणि अस्त्रे शिकवणारे शस्त्रे आणि शास्त्रांनी समृद्ध ऋषी परशुराम यांचे जीवन संघर्ष आणि विवादांनी भरलेले आहे. 4. रामाला दिलेले धनुष्य. राजा जनकाच्या सभेत श्रीरामांनी शिवाचे धनुष्य तोडले होते, तेव्हा ही बातमी ऐकून परशुराम तिथे उपस्थित झाले आणि त्यांना राग येऊ लागला. लक्ष्मण यांच्यासोबत त्यांचा वादही झाला आणि नंतर जेव्हा त्यांना समजले की भगवान श्रीराम हे विष्णू आहेत, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले धनुष्य त्यांना पुन्हा भेट म्हणून दिले. 5. परशुराम यांचे युद्ध. परशुरामजींचे सर्वात भयंकर युद्ध हैहय वंशी राजाशी होते, ज्यात परशुरामाजींनी त्यांचा संपूर्ण नाश केला. गणेशजी, शंकर, हनुमानजी, भीष्माजी इत्यादी अनेक महान सारथींचे त्यांचे युद्ध झाले होते. 6. परशुराम हे चिरंजीवी आहेत का? त्यांच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना चक्राच्या शेवटपर्यंत तपश्चर्या भूमीवर राहण्याचे वरदान दिले. कलिकालाच्या शेवटी ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे मानले जाते की ते कल्पाच्या शेवटपर्यंत पृथ्वीवर तपश्चर्या करत राहतील. महेंद्रगिरी पर्वत हे भगवान परशुरामांचे तपश्चर्याचे ठिकाण होते आणि कालांतराने ते याच पर्वतावर काही काळ तपश्चर्या करण्यासाठी गेले अशी आख्यायिकाही आहे. 7. 32 हात उंच सोन्याची वेदी. भगवान परशुरामजींनी यज्ञ करण्यासाठी 32 हात उंच सोन्याची वेदी बनवली होती आणि त्यात शेकडो यज्ञ केले होते. नंतर ही वेदी महर्षी कश्यप यांनी घेतली आणि परशुरामांना पृथ्वी सोडण्यास सांगितले. तेव्हा परशुरामजींनी त्यांची आज्ञाही पाळली आणि समुद्र परत घेऊन गिरिश्रेष्ठ महेंद्राकडे गेले. 8. परशुराम यांनी केरळ बनवलं. मान्यतेनुसार परशुरामजींनी ही जमीन हैहय वंशी क्षत्रियाकडून जिंकल्यानंतर दान केली होती. राहायला जागा उरली नाही तेव्हा ते सह्याद्री पर्वताच्या गुहेत बसून वरुण देवाची तपश्चर्या करू लागले. वरुण देवाने परशुरामांना दर्शन दिले आणि सांगितले की तू समुद्रात कुऱ्हाड टाक. तुझी कुऱ्हाड समुद्रात पडेल तितके समुद्राचे पाणी सुकून पृथ्वी होईल. ती सर्व पृथ्वी तुझी होईल. परशुरामांनी हे केल्यावर समुद्राचे पाणी आटले आणि त्यांना समुद्रात सापडलेल्या जमिनीला आजचे केरळ म्हणतात. याच भूमीवर परशुरामजींनी भगवान विष्णूंचे मंदिरही बांधले. तेच मंदिर आजही तिरुक्ककर अप्पन या नावाचे प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. ज्या दिवशी परशुरामजींनी मंदिरात मूर्तीची स्थापना केली त्या दिवशी ओणम हा सण साजरा केला जातो. 9वं आणि शेवटचं गुपित म्हणजे परशुराम पहिले कावडी. कावड आणून भोलेनाथांचा अभिषेक करण्याची पद्धत नेमकी केव्हा आणि कुठून सुरू झाली हे सांगणं कठीण आहे, परंतु भगवान परशुराम हे पहिले कावडी होते ज्यांनी गंगेच्या पाण्याने शिवाचा जलाभिषेक केला असे निश्चितपणे म्हणता येईल. परशुरामांनी वडिलांची आज्ञा मानून कजरी वनात शिवलिंगाची स्थापना केली. तेथे असताना त्यांनी गंगाजल आणून त्याचा महाभिषेक केला. या ठिकाणी आजही प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहे. कजरी वन क्षेत्र मेरठ जवळ आहे, ज्या ठिकाणी परशुरामांनी शिवलिंगाची स्थापना करून जलाभिषेक केला होता. त्या जागेला पुरा महादेव असेही म्हणतात. आता तुम्हाला जर परशुरामाचा जन्म कसा झाला, त्यांचा अवतार कथा जर जाणून घ्यायची असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण यानंतरचा व्हिडिओ तोच असणार आहे. रामकृष्ण हरी.